नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। पुण्यातील भीमा कोरेगावात आज 207वा शौर्य दिन। विजयस्तंभ परिसरात आकर्षक फुलांची सजावट। विजयस्तंभाला लाखो अनुयायांकडून अभिवादन। शौर्य दिनानिमित्त महा रेजिमेंटकडून कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाला सलामी। 207 वर्षांपासून कोरेगाव भीमा येथील परंपरा। पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून विजयस्तंभाला अभिवादन। आज 207वा शौर्य दिन साजरा। कोरेगाव भीमा येथे कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांच्याकडून विजयस्तंभाला अभिवादन। माजी मंत्री संजय बनसोडे यांची उपस्थिती। जळगावच्या 40 गावात 207वा शौर्य दिन साजरा। आमदार मंगेश चव्हाणांकडून प्रतिकात्मक विजयस्तंभाला पुष्प अर्पण। भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त यवतमाळमधील संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन। आंबेडकरी अनुयायांकडून शौर्य प्रतिकृतीला मानवंदना। नाशिकच्या मनमाडमध्ये भीमा कोरेगाव विजय दिन साजरा। भीमा कोरेगाव लढ्यातील शूरवीरांना अभिवादन। विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला मानवंदना। सोलापूरच्या करमाळ्यात शौर्य दिन उत्साहात साजरा। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आकर्षक सजावट। विजयस्तंभाला सामूहिक बुद्धवंदना। मुख्यमंत्र्यांसमोर जहाल नक्षलवादी महिला तारकासह 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना 10 लाख रुपयांची रक्कम मिळणार। 8 महिला आणि 3 पुरुष नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। मुख्यमंत्री फडणवीसांचा आज दिवसभर गडचिरोली दौरा। फडणवीसांच्या हस्ते अहेरी ते गर्देवाडा एसटी बसेसचा शुभारंभ, तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बस सेवा धावणार। गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागातील पेनगुंडा पोलीस मदत केंद्राला मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। फडणवीसांनी पेनगुंडा येथील आदिवासी बांधवांसोबत संवादही साधला। गडचिरोलीतील आत्मसमर्पण केलेल्या 2 नक्षलवाद्यांना लॉयड्स मेडल कंपनीने ई स्टॉक शेअर केले प्रदान। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शेअर हस्तांतर। गडचिरोलीची छत्तीसगड सोबत कनेक्टिव्हिटी वाढवणार, तर गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया बनवणार। फडणवीसांची प्रतिक्रिया। जळगावच्या पाळधीमध्ये संचारबंदी तासाभरासाठी शिथिल, तर उद्या पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी। पाळधी गावात तणावपूर्ण शांतता। जळगावच्या पाळधी गावामध्ये तणावपूर्ण परिस्थिती। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्यावरून 2 गटात वाद झाल्याची माहिती। नियंत्रण पथकासह पोलिसांचा ताफा तैनात। जळगावच्या पाळधीत 2 गटातील वादात 3 ते 4 दुकानं जाळली, तर काही दुकानांची तोडफोड केल्याची माहिती। पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। धाराशिवमध्ये तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांमध्ये वाद। तहसीलमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन। अधिकार नसताना तहसीलदारांनी जनतेला वेठीस धरल्याचा आरोप। नाशिकच्या मनमाडमध्ये किरकोळ वादातून प्रवाशांची कंडक्टरला मारहाण। 4 ते 5 अज्ञात प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल। मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद। अमरावतीच्या मोर्शी बसस्थानकात 1 महिला आणि 3 तरुणींमध्ये जबर मारहाण, तर किरकोळ कारणावरून ही मारहाण झाली। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। संभाजीनगरमधील मॉडर्न स्कूलमध्ये रेडा शिरला। रेड्याने धडक दिल्याने शाळेतील 15 विद्यार्थी जखमी। घाटी रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा विभागातील 21 कोटी 59 लाख रुपयांच्या घोटाळ्याचं प्रकरण। आरोपी हर्षकुमारकडून घोटाळ्याच्या पैशातून मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी। मनोज जरांगे आज नांदेड दौऱ्यावर। जरांगेंकडून स्वर्गीय केशवराव धोडगेंच्या समाधीला अभिवादन। आमदार नरेंद्र मुंडेकरांनी भंडाऱ्यातील पवनी तहसील कार्यालयात बैठक घेतली। तालुक्यात पुन्हा पूरसदृश्य स्थिती निर्माण न होण्यासाठी उपाययोजना करणार। महालक्ष्मी जगदंबा कोराडी मंदिर ट्रस्टकडून अयोध्येसाठी बस सेवा सुरू। आज पहिली बस अयोध्येकडे रवाना। चंद्रशेखर बावनकुळेंनी बसला दाखवला भगवा झेंडा। नवीन वर्षानिमित्त माहूरच्या रेणुकागडावर भाविकांची गर्दी। नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची मांदियाळी। नववर्षानिमित्त साईबाबा संस्थानाचा नवा उपक्रम। सामान्य साई भक्तांनाही मिळणार व्हीआयपी आरतीचा लाभ। झाशी येथील रजक दाम्पत्याला मिळाला आजच्या पहिल्या आरतीचा मान।
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी। नववर्ष सुखाचे जावो, भाविकांकडून साकडं। नववर्षानिमित्त नागपुरात असंख्य भाविक साईबाबांच्या दर्शनाला साई मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली। नववर्षानिमित्त मोठ्या संख्येने भाविक जेजुरी गडावर दाखल। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने जेजुरी गड दुमदुमला। आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा सुरू झाल्याने मंदिरातील भाविकांची गर्दी कमी। 7 जानेवारीला तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान होणार। साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील सावली गावात नववर्षानिमित्त स्वच्छता मोहीम। सरपंच विजय सपकाळ यांच्या संकल्पनेतून महाश्रमदान अभियान। अमरावतीत श्री अंबादेवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। नवीन वर्षानिमित्त विदर्भातील असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल। बीडच्या परळीत नववर्षाच्या स्वागतासाठी वैद्यनाथ मंदिरात भाविकांची गर्दी। नव्या वर्षात चांगल्या संकल्पांसाठी भाविकांची मंदिरात हजेरी। नववर्षाच्या सुरुवातीला नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी। देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल। दर्शनासाठी लांबच लांब रांगा। जळगावातील पाळधीजवळ असलेल्या श्री सिद्धी महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। भाविकांकडून बाप्पाचरणी सुखी आणि निरोगी आयुष्याची प्रार्थना। नांदेडच्या लोहा तालुक्यातील माळेगावात खंडोबाची यात्रा। यात्रेचं विहंगम ड्रोन दृश्य। यात्रा दक्षिण भारतात प्रसिद्ध। नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात मोठी गर्दी। भाविकांकडून टेकडी गणेश मंदिराचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात। नववर्षाची सुरुवात संत गजानन महाराजांच्या दर्शनाने। बुलढाण्याच्या शेगावात भाविकांची मोठी गर्दी। रत्नागिरीमधील गणपतीपुळेच्या श्रींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। पहाटेपासून मंदिर परिसर गजबजला। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर गजबजला। नववर्षानिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फळांची सजावट। सावळ्या विठुरायाचं रूप अधिकच खुललं। साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची मांदियाळी। नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांमध्ये मंगलमय वातावरण। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत कुस्ती स्पर्धेचं आयोजन। 4 जानेवारीला शारदा प्रांगणात कुस्त्यांच्या थरार पाहावयास मिळणार। पुण्यात राजगड किल्ल्यावर 1 दिवसीय स्वच्छता अभियान राबवलं। किल्ल्यावरील 350 किलो प्लास्टिकचा कचरा आणि बॉटल्स गोळा केल्या। चाळीसगावातील पाटणादेवी येथे गणितज्ञ भास्कराचार्य यांचं जीवन केंद्र उभारणार। तर राज्य शासनाकडून या केंद्रासाठी 20 कोटींचा निधी मंजूर। साताऱ्यातील तरुण शिवम वादवणेला सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश। शिवम वादवणेच्या यशाबद्दल जिल्हाभरातून होतंय कौतुक। सांगली जिल्ह्यात आजपासून रस्ता सुरक्षा सप्ताहाला सुरुवात। रस्ते अपघात रोखण्यासाठी उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार। नंदुरबारमध्ये प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवर नगरपालिकेची कारवाई। तर पालिकेने एका दिवसात 950 किलोहून अधिकची प्लास्टिक जप्त केले। सांगलीत कुंडल योजनेचा वीज पुरवठा खंडित। 13 गावांची तब्बल 3.25 कोटींची थकबाकी। पाणीपट्टी भरण्याचे आवाहन। वाशिमच्या मालेगावमधील राजुरा खैरखेडा रस्ता दुरुस्तीचं काम 2 वर्षांनंतरही अपूर्णच। रस्त्याचं काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रास। अहिल्यानगरच्या कोल्हार गावात लोणी संगमनेर मार्गाची दुरावस्था। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास। खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता। जळगावात अवकाळी पावसामुळे यावल रावेरमधील वीट भट्टीचं नुकसान। महसूल विभागाकडे पंचनामे करून मदत करण्याची मागणी। नवीन वर्षात कांदा उत्पादकांसाठी गुड न्यूज। केंद्र सरकारच्या नाफेड एनसीसीएफ कडील कांदा संपुष्टात। राज्यातील कांद्याच्या मागणीत वाढ होणार। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या द्राक्ष निर्यातीला फटका। गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा 138 कंटेनर द्राक्षांची निर्यात कमी। वर्धाच्या पवनारमधील केळी उत्पादक कुंदन वाघमारे यांना डॉ. पंजाबराव देशमुख केळी रत्न पुरस्कार। अमरावती येथील राज्यस्तरीय केळी परिषदेत पुरस्कार प्रदान। जालना जिल्ह्यातील 7000 शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा लाभ। पशुसंवर्धन विभागाच्या वतीने योजनेची अंमलबजावणी सुरू। सोयाबीन खरेदीच्या नोंदणीत 6 तारखेपर्यंत मुदतवाढ। शेतकऱ्यांना दिलासा। वाशिम जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण। पिकांवर परिणाम होण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। नाशिकच्या येवला तालुक्यात शेतकऱ्यांकडून हरणाच्या पाडसास जीवदान। शेतकरी अरुण जाधवांनी पाडसाला वनविभागाच्या ताब्यात दिलं।
नाशिकच्या इगतपुरीत विहिरीत पडलेल्या सांबाराचा प्राणीमित्रांकडून बचाव, पाण्याच्या शोधात विहिरीत सांबर पडलं होतं. पुण्यात खंडणी न दिल्याने वाहनांची तोडफोड करत दहशत, खंडणी विरोधी पथकाकडून कात्रजमधून आरोपीला अटक. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन कामाचे आमिष दाखवत पालघरच्या बोईसरमध्ये महिलेची फसवणूक, महिलेकडून 22 लाख रुपये उकळले, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रायगडच्या उरणमधील खोपटे येथे कस्टमने जप्त केलेल्या 39 लाखांच्या मालाची चोरी, उरण पोलिसांकडून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोराला सांगली स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक, आरोपीकडून 21 दुचाकींची जप्ती. 50,000ची लाच मागितल्याप्रकरणी एपीआयवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. माढ्याच्या रुई गावात हवेत गोळीबार करणारा अरमान शेख पिस्तूल घेऊन पसार, टेंभुर्णी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. हिंगोली शहरात सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी, सिग्नल यंत्रणा अनेक वर्षांपासून बंद, वाहतूक नियमांना हरताळ. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं निधन, हैदराबाद येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन.